नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. लग्नानंतर 8व्या दिवशी तरुणाने घेतला गळफास. तुडी येथील घटना. तुडी येथे 8 दिवसापूर्वी लग्न झालेल्या नामदेव ज्योतिबा चांदिलकर वय वर्ष 34 या तरुणाने राहत्या घरी माडीवर तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिनांक 26 रोजी रात्री 12 ते पहाटे 6 या दरम्यान घडली आहे. याबाबतची फिर्याद महेश चांदिलकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. मामाच्या मुलीसोबत नामदेवचा 3 वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. सासरची महालक्ष्मी यात्रा 6 मे पासून सुरू होणार आहे. या यात्रेआधी म्हणून 8 दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं होतं. नामदेवने कोल्हापूर येथे ज्योतिबा दर्शनाला जाण्यासाठी भाड्याने गाडी ठरवली होती. शनिवारी सकाळी त्याच्या पत्नीने दारात रांगोळी घातली होती. सर्वजण देवदर्शनासाठी जायच्या तयारीत होते. मात्र उशीर झाला तरी नामदेव उठला नाही. म्हणून माडीवर जाऊन कुटुंबियांनी बघितलं असता नामदेवने तुळईला गळफास लावून घेतला होता. माडीवर एका खोलीत त्याचा भाऊ तर दुसऱ्या खोलीत नामदेव झोपला होता. खालच्या मजल्यावर त्याचे आई वडील पत्नी झोपले होते. सर्वजण देवदर्शनाला जायच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबीय दुःखात बुडालं. आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. तो गावाजवळील म्हाळुंगे येथे साखर कारखान्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, सासू सासरे असा परिवार आहे. चंदगडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल R.T. आंबुलकर तपास करत आहेत.